नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या फार्मटेक राहुल चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कावेरी सीड कंपनीच्या नवीन बंपर कपाशी वाणाबद्दल. सध्या बाजारात खूप चर्चा चालू आहे, पण खरंच हा वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का? उत्पादन कसं येतं, फुटवे ब्रांचेस किती येतात, बोंड साईज आणि क्वालिटी कशी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा अनुभव काय सांगतो. मित्रांनो, आज आपण थेट जालना जिल्ह्यातील एका प्रगतिशील शेतकऱ्याशी बोललो आहोत. त्यांनी स्वतःच्या शेतात कावेरी बंपर वाणाची लागवड केली आहे आणि त्यांनी दिलेला अनुभव तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही 2026 साठी वाण निवडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग थेट शेतात जाऊन शेतकऱ्याचा अनुभव ऐकूया. नमस्कार, माझे नाव गजानन शेषराव गावंडे, राणा टाकळी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी यावर्षी खरीप हंगामामध्ये 5 एकर कपाशी लावलेली आहे. त्याच्यामध्ये 1 एकर बंपर हे वाण लावलेलं आहे कावेरी सीडचं. त्यावेळेस मी बियाणे घेऊन आलो आणि लावलं तर ते 100% त्याची उगवण क्षमता झाली. आणि लावायच्या वेळेस मी अंतर काय केलं, 4 बाय 2.5 असं अंतर ठेवलेलं आहे. म्हणजे 2 झाडातलं अंतर 2.5 फूट आणि 2 लाईनमधलं अंतर 4 फूट. स्टेज व्हायला लागली त्याची वाढण्याची. मी दुसऱ्यापेक्षा त्याच्या फळफांद्या एकदम जवळजवळ होत्या आणि फळफांद्या जवळजवळ असल्यामुळं काय झालं, त्याचं 2 बोंडातलं अंतर पण एकदम जवळजवळ आलं. आणि 2 बोंडातलं अंतर जवळ असून पण त्याच्यात काय रोज शौचे किडीचा प्रादुर्भाव एवढा कमी आहे, कारण ते सतत हिरवागार असतं. त्याचे जे पानं आहे याची ते थोडी जाड असल्यामुळे त्याच्यावर लव आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर अटॅक रस शौचे किडीचा जास्त येत नाही. बोंड साईज पण अशीच एकदम जाड आहे तिची. 50% बोंड हे 5 पाकळीचं आहे यावर्षी. त्याच्यामुळं आम्हाला ह्या कपाशीमध्ये दरवर्षीपेक्षा कमीत कमी 3 ते 4 क्विंटल जास्तीच उत्पन्न अपेक्षित आहे. आणि ते होणारच, कारण आता पण त्याच्यावर कमीत कमी 50-60 ॲव्हरेज कैरी पकलेली आहे आणि अजून कमीत कमी 30 ते 35 कैरी त्याच्यावर पकणार आहे. त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत. पुढच्या वर्षी आम्ही याला 2-2.5 एकर लावणार. मित्रांनो, तुम्ही पाहिला जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याचा कावेरी बंपर वाणाबद्दलचा प्रत्यक्ष अनुभव. तुम्हाला काय वाटतं, हा वाण 2026 साठी योग्य आहे का? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे खरे शेतकरी अनुभव, नवीन वाणांची माहिती आणि शेतीतील नवीन तंत्रज्ञान पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.